कैफ सर थांबा एक मिनिट. चला सामना चालू करून घ्या. पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका मैदानावरती पाहायला मिळतो. एक धाव घेतलेल्या दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, नक्की 2 धावेनिशी धाव फलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं नक्कीच मैदानावरती प्रारंभ झालेला आहे. त्या षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारताना गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. सर थोडं तिरकं दाखव. निखिल गोलंदाजी मार्कवरती आहे. डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी घोषित केलेला आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू. एक अवांतर धावेमध्ये देखील मैदानावरती वाढ होते. इथे आपण पाहतोय धुरंधर वॉरियर्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. इथे सुंदर सुंदर पद्धतीचा फटका सजवला आहे. तिथे लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला. एक धाव घेतलेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाहीये. एक चांगल्या पद्धतीची फेकी तिथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली आणि नक्कीच सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावांवरती धुरंधर वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतोय. प्रथमतः आपण पाहिलं AGI पॉवर प्ले संघाने टॉस जिंकून नाणेफेकीचा कौल घेतला आणि नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहतो की समोर खेळलेला फटका कव्हर क्षेत्रामध्ये कव्हर फोडला जाईल. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार 4 धावा. आणि आपण पाहतोय 20 मिनिटांमध्ये नक्कीच फर्स्ट इनिंग 16 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे फर्स्ट इनिंगचा डाव इथे कंप्लीट करायचा आहे. कर्णधाराला देखील विनंती असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धुरंधर वॉरियर्स टीम जाऊन पोहोचलेली 13 धावांवरती. कुठल्याही प्रकारची आतापर्यंत विकेट गमावलेले एक चांगल्या पद्धतीची सुरुवात या टीमकडून पाहायला मिळते. कारण की आपण पाहतो लीग पद्धतीचे हे फॉर्मॅट इथे मैदानावरती पाहायला मिळते. एक संधी आहे तुम्हाला. इथे जर तुम्ही जिंकलात तर सेमीफायनलमध्ये जाणार आहे. पराभव ठरला तर तुमचा नक्कीच रस्ता बंद होईल. तुम्हाला घरी जावं लागेल. त्यासाठी हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहतो की दुसऱ्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होईल. महत्त्वाचे षटक स्पीडअप करून घ्यायचे. विनंती असेल कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता इथे सामना सुरू करायचा आहे. आपण पाहतो की तुमच्याकडे 4 षटकं असणार आहेत. तर 16 मिनिटांमध्ये ते 4 षटक कंप्लीट करायचे आणि तर तुम्हाला पेनल्टीशी सामोरं जावं लागेल. तशा पद्धतीचं नक्कीच इथे सूचना दिलेल्या आहेत आयोजकांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. दुसरं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला होता. आखूड टप्प्याचा विकेट किपर थोडासा फंबल पाहायला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये देखील सिंगल प्राप्त झालेली आहे. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो की तुमच्याकडे 16 मिनिटं आहेत. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आणि जर तुम्ही 16 मिनिटापेक्षा जो थोडा वेळ जास्त घालवला तर तुम्हाला पेनल्टीशी सामोरं जावं लागेल. त्यामुळे गोलंदाजी करत असताना फास्ट गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय सुरेख पद्धतीचा चेंडू होता. तिथे नक्कीच आपण पाहतोय की बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या बरोबरी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तो 15 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतोय. धुरंधर वॉरियर्स टीम एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना हे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय प्रवीण आहे, दुसऱ्या बाजूला पार्थ. स्ट्राईकला पार्थ पुढे उभा आहे. लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू इथे समोर खेळलेला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला होता. उचापूर्व खेळाडू तिथे पाहायला मिळाला. एक चांगल्या पद्धतीची फेक पाहायला मिळाली. धावाच्या स्वरूपामध्ये देखील तिथे पाहूया 2 धावा इथे कंप्लीट झालेले आहेत. एक सुंदर पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट्स आपण या 2 फलंदाजाच्या माध्यमातून इथे मैदानावरती पाहायला मिळते. दुसरं षटक आहे महत्त्वाचं षटक आणि या महत्त्वाच्या षटकातील पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर उंची घेतली आणि नक्कीच आपण पाहतो की निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश पाहायला मिळतोय. ऋषिकेश कामठे गोलंदाजी मार्कवरती एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक उभे आहेत. सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय.
विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले अनेक कावे, जळेल ती झोपडी अशी आग ज्वलंत नाही, येतील वादळे खेटील तुफान तरी वाट चालतो मी, अडथळांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. तुम्हाला इथं लढायचंय मित्रांनो, संघर्ष करायचा आहे. सामना जिंकायचं म्हणलं तर हा सामना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सेमीफायनलचं तिकीट मिळवायचे त्यासाठी या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकावं लागेल. एका बाजूला आपण पाहतोय एका बाजूला धुरंधर वॉरियर्स संघ आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना पुढे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की पंचदंडित करतात. वाईटची घोषणा मैदानावरती पाहायला मिळते. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होते. विजय धावफलकावरती नजर टाकली असता 1.5 खेळ कंप्लीट झालेला, 21 धावा ऑन दी बोर्ड इथे मैदानावरती पाहायला मिळतील. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, टायमिंग सेट केलेला आहे. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की समोर खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. धावबाची संधी तिथे, फलंदाज होईल बाद. नक्कीच एक मोठा धक्का मैदानावरती बसताना इथे टीम धुरंधर वॉरियर्स या टीमला नक्कीच एक पहिला धक्का मैदानावरती बसलेला आहे धावच्या स्वरूपामध्ये. तिथे फलंदाज चला बॅटर स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कमीत कमी तुम्हाला इथे विनंती आहे की इथून पुढे देखील सामने आपल्याला स्पीडअप चांगल्या पद्धतीने फटफट करायचे आणि 12वे खेळाडू देखील दोन्ही टीमाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू मुख्य व्यासपीठामध्ये इथे पाठवायचा आहे. स्कोररशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमला विनंती असेल 12वा खेळाडू पाठवा प्लीज. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती ज्ञानेश जगताप यांना आपण पाहणार आहोत. पुढील षटक इथे मैदानावरती प्रारंभ होईल. इथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरिंगच्या माध्यमातून आणि तिथे देखील आपण पाहतो की एक धाव इथे कंप्लीट झालेला आहे. सिंगलच्या बरोबरी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतो की चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला इथे मैदानावरती धुरंधर वॉरियर्स टीम आहे, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय AJI पॉवर प्ले हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि इथे देखील आपण पाहतो की फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. खेळाडूंना विनंती असेल आपण पाहतोय धुरंधर वॉरियर्स टीम कडून 12वा खेळाडू इथे पाठवा. धुरंधर वॉरियर्स 12वा खेळाडू पाठवा. धुरंधर वॉरियर्स चला. फलंदाज तुम्ही बाद झालेले आहेत, तुम्ही इकडे या सर. चला प्लेअरची नावं सांगा. इथे आपण पाहतो की वाईट स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय आणि इथे देखील सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 24 धावा ऑन दी बोर्ड इथे मैदानावरती. 2.2 आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती इथे ज्ञानेश जगताप पाहायला मिळतील. आतापर्यंत चांगल्या पद्धतीचं षटक टाकताना इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. एक विकेट देखील घेतलेली आहे. पुढील चेंडू इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये वाढ होईल. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्हाला अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. जर तुम्ही इथे वाईट स्वरूपाचे चेंडू टाकले तर तुम्हाला पेनल्टीशी सामना देखील पुढे करावा लागेल, कारण वेळ तुम्ही तिथे जास्त घालवताना मैदानावरती पाहायला मिळते. इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय आणि सिंगलच्या बरोबरीत धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय. तर जाऊया पुढे. इथे देखील आपण ज्ञानेशचा इथे पुढील वाईड चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये इथे देखील वाढ होताना मैदानावरती इथे देखील आपण पाहतोय समोर खेळलेला फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. 2.4चा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेला आहे.
तर इथे देखील आपण पाहतो की पुढील चेंडू देखील मैदानावरती टाकताना गोलंदाज आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 2.5 आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेले 35 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. धुरंधर वॉरियर्स या टीमने बनवलेले आहेत. पुढील सामन्याचं देखील आपण या षटकाच्या नंतर नाणेफेकीचं कौल मैदानावरती करणार आहोत. इथे देखील मैदानावरती 9 चेंडू टाकलेला आहे. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होईल. गोलंदाजी मारकुती ज्ञानेश पुढे उभा आहे. खूप मोठं नक्कीच हे षटक पाहायला मिळालं. डान्सिंग डाऊन द फटका समोर खेळलेला तिथे लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेले आहे. सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या बरोबर 36 धावा मैदानावरती पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धुरंधर वॉरियर्स टीमने बनवले 37 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि आपण पाहतो की चौथ्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होईल. महत्वाचं षटक असणार आहे चौथं. चला स्पीडअप करून घ्यायचंय. विनंती असेल कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता सामना चालू करून घ्यायचा. चौथ्या षटकाला इथे मैदानावरती सुरुवात होईल. महत्वाचं षटक दोन्ही टीमसाठी. एका बाजूला धुरंधर वॉरियर्स टीम आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय AGI पॉवर प्ले हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय पुढील चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. त्याला दिशा दाखवली आणि नक्कीच शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळायला एक धाव घेतलेली. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावीनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. पुढे इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. विकेट किपरिंगच्या माध्यमातून थोडंसं फंबल पाहायला मिळतं. धावाची संधी तिथे आणि नक्कीच या चेंडूवरती देखील फलंदाज सेफ असतील आणि या चेंडूवरती आपण पाहतो की सिंगल प्राप्त झालेली आहे. वाईट प्लस आणि 1 अशा पद्धतीच्या या चेंडूवरती. पुढील सामन्याचं देखील आपण नाणेफेक करत आहोत. एका बाजूला पुरंदर वॉरियर्सच्या विरोधामध्ये AECPL कॅलिब्रेशन काय लॅब ही टीम आपण पाहतोय. पुढील सामन्याचं देखील आपण नाणेफेक करत आहोत. कॅलिब्रेशन लॅब या ठिकाणी टॉस साठी यायचंय आणि पुरंदर रॉयल्स पुढील संघाचा टॉस होत आहे. तर जाऊया मैदानामध्ये. एक मोठा फटका मैदानामध्ये सजवला आहे. 4 धावेने देखील धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. सर ह्या साईडला नाणेफेक करा. तर आपण पाहतो की चौथं षटक मार्गस्थ आहे. वाईट स्वरूपाचा इथे चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती वेदांत पुढे उभा आहे आणि नक्कीच या षटकावरती देखील आपण या चेंडूवरती वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा गोलंदाज तिथे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता पॉइंट रिजन मध्ये, परंतु झेल सुटला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतलेले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. प्रदीप सर पेन कुठे आहे? पेन इथे आपण पाहतो की पुढील चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे मित्रांनो फर्स्ट इनिंग मधला. आणि इथे आपण पाहतोय की धुरंधर वॉरियर्स टीमने बनवलेले आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 इथे धावा बनवले आहेत. विजयासाठी आपण पाहतोय AGI पॉवर प्ले या संघाला विजयासाठी 50 धावींची गरज असणार आहे. पुढे पुरंदर वॉरियर टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. कुठलाही वेळ न घालवता मैदानावरती क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. त्याबरोबरीतच आपण पाहतोय AGI पॉवर प्ले संघाला विनंती असेल 2 सलामीर मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचे.
आपण पाहतो की पुढील सामन्याचं देखील नाणेफेक इथे संपन्न झालेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं पुढील संघ पुरंदर रॉयल्सच्या विरोधामध्ये AECPL कॅलिब्रेशन लॅब ही टीम आपल्याला पुढे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एक महत्त्वाची लढत असणार आहे पुढे देखील. इथून पुढे आपण पाहतो जो संघ पराभूत ठरेल तो संघ आपण या स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे. त्यासाठी इथून पुढच्या सर्व लढती हे खूप महत्त्वाचे असणार आहे. स्पीडअप करून घ्यायचे. फलंदाजांना विनंती असेल कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता सामना सुरू करायचा आहे. आपण पाहतो की दोन्ही टीमला इथे पेनल्टी बसेल कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 16 मिनिटांमध्ये 4 षटके इथे कंप्लीट करायचे आहेत. एका बाजूला आपण संघ धुरंधर वॉरियर्स पाहताय, दुसऱ्या बाजूला AGI पॉवर प्ले संघ पाहायला मिळते. या सामन्यामध्ये पाहतोय जो संघ विजय ठरेल तो संघ इथे मैदानावरती सेमीफायनल मध्ये जाणार आहे. स्पीडअप करून घ्यायचे विनंती असेल तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सेकंड इनिंगचा होत आहे सुरुवात. एक महत्वाची लढत दैदिप्यमान 16 मैदानावरती रंगलेला आहे. APL 2026 दैदिप्यमान 16 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये कुठला संघ मानकरी ठरेल. 50 धावा इथे मैदानावरती बनवायचे आहेत. विजयासाठी 24 चेंडूमध्ये 50 धावींची गरज. स्टार्ट ऑफ द गेम सेकंड इनिंगचा थरार इथे मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये टाकलेले आहेत. एका बाजूला धुरंधर वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय AGI पॉवर प्ले. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द फटका. तिथे नक्कीच आपण पाहतोय शॉर्ट लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळलेला होता. कुठल्याही चेंडूवरती नक्कीच सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या बरोबर धाव फलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो की तिथे नॉन स्ट्राईकला वेदांत उभा आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. इथे देखील फलंदाजी त्याला करावी लागेल. विजयासाठी 50 धावींची गरज असणार आहे. पुढे खेळलेला फटका तिथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तिथे गोलंदाज नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील अभिषेक. आणि आपण पाहतो या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या बरोबरीत धाव फलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 2 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती आपण पाहताय. कुठल्याही प्रकारची विकेट गमावलेली एक चांगली सुरुवात या टीम कडून पाहायला मिळते. विजयासाठी 50 धावींची गरज आहे. राहुल सर थोडंसं साईडला राहुल सर. तरी ते आपण पाहतो की आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विरुद्ध दिशेने फटका, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारताना गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. रोशन रास्कर गोलंदाजी मार्कवरती एक क्षमता आहे त्याच्याकडे. ती क्षमता इथे मैदानावरती सिद्ध करायची. ज्यावेळेस तुम्ही क्षमता सिद्ध करता त्यावेळेस तुम्ही प्रसिद्ध होत असता. आणि इथे या मैदानावरती प्रसिद्ध व्हायचं म्हणजे तुमची कलात्मक गुण इथे मैदानावरती तुम्हाला दाखवावं लागेल. पुढील चेंडू देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी साकारताना इथे पाहायला मिळतोय रोशन रास्कर. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. इथून पुढे देखील 19 चेंडूमध्ये 48 धावांची गरज असणार आहे. त्या पद्धतीने फलंदाजी मैदानावरती साकारावी लागेल. पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द फटका. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. 6 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पुढे सरसावलं, बॅटवरती घेतला, फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 8 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळेल. AGI पॉवर प्ले टीमने बनवले आहेत. इथून पुढे देखील 18 चेंडूमध्ये 42 धावींची गरज. 18 बॉल्स 42 रन्स ऑन दी बोर्ड. इथून पुढे रिक्वायर्ड रन अशा पद्धतीचा असणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होईल. स्पीडअप करून घ्यायचे विनंती असेल. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. एक धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने. चौकार. 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग साकारताना मैदानावरती फलंदाज. एका बाजूला विजय आहे, दुसऱ्या बाजूला वेदांत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना पाहायला मिळेल. एक मोठा धावफलक चेस करताना हे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती इथे प्रणित पाहायला मिळते. प्रणित देखील
पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला जाईल. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. 16 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. एक उत्कृष्ट प्रकारचा लढा, जबरदस्त पद्धतीचा सामना इथे रंगलेला आहे. एका बाजूला संघ पाहतोय धुरंधर वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हे जे आहे पॉवर प्ले. कुठला संघ विजयी ठरेल, कुठला संघ सेमीफायनल मध्ये जाणे आणि जो संघ विजयी ठरेल तो संघ सेमीफायनलचं तिकीट त्या संघाला भेटणार आहे. त्यासाठी चाललेला हा लढा. पुढील चेंडू इथे देखील चेंडू सोडून दिलेला होता. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. पंचांनी घोषित केलं वाईट स्वरूपाचा चेंडू. अवांतर धावेमध्ये देखील मैदानावरती वाढ होते. गोलंदाजी मार्कवरती इथे प्रणित पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहतो की प्रणितच्या या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या 2 चेंडूमध्ये. इथे देखील पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. आपण पाहतोय आक्रमकता धारण करताना फलंदाज पाहायला मिळतील विजय 4 चेंडूमध्ये 13 धावांची दमदार खेळी साकारतोय. त्याचबरोबर वेदांत देखील 5 चेंडूमध्ये 7 धावांवरती फलंदाजी करतोय. विजयासाठी इथून पुढे देखील 15 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. पुढील चेंडू इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू. इथे नक्कीच अवांतर धावेमध्ये वाढ होईल. धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 22 धाव ऑन दी बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना 1.3चा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेला आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती प्रणित पुढे बाय. पुढचा चेंडू इथे फटका फसलाय, परंतु नक्कीच आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण चूक करून चेंडू जातोय पाठीमागे आणि नक्कीच या चेंडू देखील सिंगल पाहायला मिळते. तिथे आपण पाहतो खराब पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संधी होती जेल टिपण्याची, फलंदाज बाद करण्याची, परंतु ती संधी नक्कीच दवडलेली आहे, हुकवलेली आहे. पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतो. वाईट स्वरूपाचा चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. तिथे आपण पाहतो विकेट किपर धावताना पाहायला मिळते. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावेनिशी धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहिजे. वाईट प्लस 2 रन अशा पद्धतीचा 3 धावा या कुठल्या प्रकारचा चेंडू नसताना 3 धावा इथे खर्च केलेल्या आहेत प्रणित यानं. 14 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. एक महत्वाची बॅटल मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. कुठल्याही प्रकारची चूक नाही. डाऊन दी बॉल टिपला जाईल. पहिला धक्का इथे मैदानावरती बसतोय. AJ पॉवर प्ले टीम. चला फलंदाज स्पीडअप करा, पळत या. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल रोशन. आपण तिथे पाहतो की सुंदर पद्धतीचा झेल रोशनच्या माध्यमातून टिपला गेला. तिथे फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील रोशनच्या माध्यमातून बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळालं. आणि आपण पाहतो ज्यावेळेस तुम्ही कॅचेस पकडता त्यावेळेस सामना देखील त्या कॅचेस विन मॅचेस म्हणतात ना, तशा पद्धतीचा झेल तिथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो समोर खेळलेला फटका, शॉर्ट कव्हर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला. सिंगल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगलच्या बरोबरीत धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 28 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. विजयासाठी इथून पुढे 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 22 धावांचं आव्हान पुढे मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला आपण वेदांतला पाहताय, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती इथे बॉलर्स नेम गोलंदाजी मार्कवरती इथे प्रवीण पुढे पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक असणार आहे प्रवीणचं आणि या प्रवीणच्या षटकामध्ये त्याला मोठी कामगिरी करावी लागेल. सामना जिंकायचं म्हणलं तर तुम्हाला या षटकामध्ये चांगली कामगिरी करावीच लागेल, कारण की अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजीची क्षमता प्रवीणकडे आहे. पुढचा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिसची कहाणी पाहायला मिळाली. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. थोडंसं कमबॅक करताना प्रवीण मैदानावरती पाहायला मिळतोय आणि त्याला माहिती इथे कमबॅक करणं खूप महत्वाचं असणार आहे. कमबॅक जर नाही केलं तर सामन्याच्या बाहेर जाऊ शकतो आपण. त्यासाठी तो सर्व जबाबदारी खांद्यावरती घेऊन इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू, समोर खेळलेला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात करून ठेवलेला होता. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 30 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती. इथून पुढे देखील 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 2.2चा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पुढे बाय. पुढील चेंडू इथे देखील स्विंग अँड मिसची कहाणी पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारची धाव नाही. कमबॅक करतोय गोलंदाज आणि कमबॅक करावंच लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये इथे पाहतो की 2 धावा इथे खर्च केलेल्या. एक अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करणारा एक सक्षम गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू फुल टॉस स्वरूपाचा आणि इथे देखील स्विंग अँड मिस.
बॅट फिरली, चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे ट्रॅव्हल झाला, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये 20 धावींची गरज पाहायला मिळते मैदानामध्ये. आपण पाहतो की प्रेक्षक राजा देखील या मैदानावरती मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. सर्व प्रेक्षक राजाचं देखील APL 2026 पर्व पहिले करूया सहर्षाचं स्वागत. कव्हर 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 फोडला जातोय, दणदणीत बहारदार षटकार, 6 धावा. 7 चेंडूमध्ये 14 धावींची गरज. 7 चेंडूमध्ये 14 धावींची इथून पुढे देखील गरज असणार आहे. महत्वाचा चेंडू असणार आहे या षटकातील. षटक संपलेला आहे मित्रांनो. आपण पाहतो की इथून पुढे देखील 6 चेंडूमध्ये 14 धावींची गरज मैदानावरती पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, खेळाडू विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, कुठल्याही प्रकारची मीटिंग नो मीटिंग, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इथून पुढे देखील आपल्याला 5 सामने इथून पुढे देखील खेळवायचे आहेत. पुढील चेंडू आणि ते सुरेख पद्धतीचा फटका आडव्या बॅटने तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला होता. रोशन टिपला जाईल झेल. वेदांचा संपतोय खेळ. एक मोठी विकेट मैदानावरती पाहायला मिळते. चला बॅटर, तिथे आपण पाहतो वेदांत सुरेख पद्धतीची फटकेबाजी साकारत होता. परफेक्ट मिडल नव्हता झाला आणि बॅट नक्कीच आपण पाहतो तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये रोशन पुढे उभा होता. सुंदर पद्धतीचा झेल टिपला. या अगोदर देखील आपण पाहतो रोशनच्या माध्यमातून दुसरा झेल पकडताना तो पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे रोशन पुढे उभा आहे. एक धावेचा प्रयत्न केला जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण, तिथे जर्सी क्रमांक परिधान केलेला रोशन 13 नंबर पाहायला मिळाला. पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला. लेजंड प्लेयर आहेत, मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. गोलंदाजी मार्कवरती शांताराम सरांना आपण पाहूया, मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. पुढील चेंडू इथे देखील बॅटची एज घेऊन नक्कीच आपण पाहतो की थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. चौकार 4 धावा. 2 चेंडूमध्ये 9 धावींची गरज. सामना अजून देखील ऑन आहे मित्रांनो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याशी आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. इथून पुढे षटकार खेळावे लागतील. एक महत्वाची लढत, महत्वाचा सामना. जो संघ विजयी ठरेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शांताराम सरांना सुरेख पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळतील. आणि पुढच्या सामन्याला आपण पाहतो की एका बाजूला पुरंदर रॉयल्सच्या विरोधामध्ये आपण पाहतोय की AECPL कॅलिब्रेशन या टीमला देखील विनंती असेल पुढील सामन्यासाठी सज्ज असायचंय. आणि आपण पाहतोय की AECPL हा संघ आपल्याला मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहणार आहोत, कारण की या संघानं प्रथमतः टॉस जिंकला. आणि इथे आपण पाहतोय की धुरंधर वॉरियर्स